मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, बरेचदा आपण म्हणतो की आपल्याला खूप आजार आहे. आपलं शरीर खूप दुखते आहे किंवा एखादी शरीराचा भाग आपल्याला खूप त्रास देतो आहे. बरेचदा आपण अनुभूती अशी घेतो की सततचं आपलं पोट दुखत असते, सततची आपल्याकडे डोकेदुखी असते, सततचं हाताचं दुखणं काही वेळेस असते, तर काही वेळेस आपल्या गुडघ्यांचं दुखणं असते, काही वेळेस आपल्या पाठीचं दुखणं असते, काही वेळेस तळपायाचं दुखणं असते. आपण जेव्हाही आपली स्थिती ही दुखण्याविषयी आपण करून घेत असतो किंवा झालेली असते, याचा वारंवार विचार जेव्हा आपण करतो, तर बरेचदा अनुभूती आपण घेत असतो की माझं शरीर दुखते आहे आणि सततच पुनरावृत्ती आपण तशीच करत असतो. मला आरामच पडत नाही. मी कित्येक दवाखाने करतो, पण माझं शरीर हे चांगलं होत नाही. मला औषधच लागत नाही. मित्रांनो, सकाळी उठल्यापासून आपल्या शरीराविषयी आपण पुनरावृत्ती करत असतो की माझ्या शरीराचा हा भाग दुखतो आहे, माझं आरोग्य नीट नाही. मित्रांनो, आपलं शरीर दुखतंय का? आपल्या शरीरात वेदना का टिकून राहतात? आपणच आपल्या शरीराविषयी त्रस्त का आहोत? आपलं आरोग्य नीट का नाही? याचा जेव्हाही खोलवर आपण जाऊन विचार करतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. आपल्या मनामध्ये आपण रोज कोणते विचार टाकतो आहे. दुखणे बसत नाही, आरोग्य नीट नाही. सकाळी उठल्यापासून आपली त्याचबाबत पुनरावृत्ती होत असते. मित्रांनो, हेच आपल्याला आपले दुखणे बरे होऊ देत नाही. निश्चितच हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. एक वेळा आपण जेव्हाही आपल्या शरीराविषयी नकारात्मक बोलतो की माझे शरीर नीट नाही, तर हा सकाळचा विचार आणि नंतरचाही विचार दिवसामध्ये मनोमन किती वेळा आपण उच्चारत असेल, याचा जेव्हा शोध घेतो तेव्हा असे लक्षात येते की याची सततची पुनरावृत्तीच होत असते आणि तशाच सेल्स, तशाच पेशी ह्याच विकृत करत असतात आणि या संबंध पेशींना वाटत असते की हा शरीराचा भाग माझा चांगला नाही. शरीरामधील या पेशीमधील केमिकलसुद्धा त्याच प्रकारचं निर्माण होते. म्हणून मित्रांनो, आज रोजी आपण आजारी असाल, आज रोजी आपलं काही दुखणं असेल, तर तो कशाचा परिणाम आहे? तर तो आपल्या मनातील विचाराचा परिणाम आहे. या मनातील विचाराला आपण जर सकारात्मकरित्या बदलवले, तर नक्कीच आपले दुखणे हे नीट होऊ शकते. आपण आजारापासून मुक्त होऊ शकतो. म्हणून आजारातून मुक्त व्हायचे असेल, तर आपण सातत्याने सकारात्मक विचार आपल्याविषयी, आपल्या शरीराविषयी केले पाहिजे. मित्रांनो, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.